सुंदर सुरीश्वर महाराजांच्या पुस्तक प्रकाशनाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे। 11 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई प्रकाशनाचा कार्यक्रम सोहळा पार पडेल। डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। महापालिका निवडणुकांनंतर झेडपीचा धुरळा लवकरच घोषणेची शक्यता, अजित पवारांची माहिती। राज्यात मुख्यमंत्र्यांच्या 10 दिवसात 50 सभा होणार। निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा झंझावात, प्रत्येक महानगरपालिकेत मुख्यमंत्री फडणवीस घेणार सभा। राज्यात मुख्यमंत्र्यांच्या 10 दिवसात 50 सभा। ठाण्यातील जागा वाटपाबाबत अजूनही समाधानी नाही, मात्र महायुती आणि व्यापक हित पाहिलं, भाजप आमदार संजय केळकरांचं वक्तव्य। 3 महानगरपालिकेत भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध, कल्याण डोंबिवलीत 3, धुळ्यात 2 तर पनवेल इथं 1 उमेदवार बिनविरोध। गीता गवळीसाठी भाजपची माघार, 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार उडाले, तिकीट मिळूनही मुंबईत दोघांनी महायुतीची उमेदवारी भरलीच नाही। सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालकपदी सदानंद दातेंची नियुक्ती। वसईच्या होली फॅमिली शाळेत अंधश्रद्धेचा प्रसार, शाळेच्या स्नेहसंमेलनात केला येशूच्या चमत्काराचा दावा, येशूच्या स्पर्शानं दिव्यांग बरं होण्याचा दावा। पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारची हत्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील घटना। ठाकरे बंधू 5 जानेवारीला फोडणार प्रचाराचा नारळ, ठाकरे बंधू मुंबईत घेणार 3 संयुक्त सभा, शेवटची सभा शिवाजी पार्कमध्ये होणार। संजय राऊत यांना बॉम्ब न उडवायची मिळाली धमकी, घराजवळच्या धुळीनं भरलेल्या गाडीवर लिहिली धमकी, तपासानंतर छोट्या मुलींनी खोडसाळपणा केल्याचं झालं उघड। पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरासमोर शिवसैनिक आक्रमक, उमेदवारी नाकारल्यानं उमेदवारांचा आक्रोश। राहुल नार्वेकर यांच्यामुळे कुणालाही तिकीटं नाहीत, राहुल नार्वेकर यांच्या घरात 3 तिकीटं, कार्यकर्ते नाराज, अखेर तिकीट वाटपातल्या वादावर बोलले अमित साटम। नाराज आपले अर्ज माघारी घेतील, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा दावा, बंडखोरी शमवायला तावडे शेलार साटम मैदानात। कृपाशंकर यांच्यामुळे भाजप अडचणीत, उत्तर भारतीय महापौर बनवण्याचं वक्तव्य आलं अंगलट, वाद वाढताच कृपाशंकर सिंह यांचा माफीनामा। मुंबईत ठाकरेंनी अपेक्षेपेक्षा कमी जागा दिल्या, शशिकांत शिंदे यांनी खंत बोलून दाखवली। जिथे युती नाही तिथं युती घडवून आणू, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। मुंबईत काँग्रेसच्या 16 जागा गेल्या वाया, प्रकाश आंबेडकरांना उमेदवारच मिळेना। देश सगळ्यांचा आहे ही भावना अतिशय महत्वाची, छत्तीसगड येथील हिंदू संमेलनात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। कोरेगाव भीमात 208वा शौर्य दिन, विजयस्तंभाला अभिवादनासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी दाखल। जय महाराष्ट्राचा दणका, किडनी चोरी प्रकरणात झाली परराज्यात कारवाई, किडनी चोरणारा डॉक्टर दिल्लीतून अटकेत। नववर्षाचं स्वागत पावसानं, मुंबईच्या कुर्ला घाटकोपर सायन परिसरात भल्या पहाटेच पावसाची हजेरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमण, नाराज कार्यकर्त्यांनी भागवत कराड सावेंची गाडी रोखली होती, उमेदवारी न दिल्यानं कार्यकर्त्यांचा उद्रेक। अनेक ठिकाणी महायुतीत लोक एकमेकांच्या छाताळावर, नाशिक संभाजीनगर भाजपात राडा, राड्यावरून राऊतांचा हल्लाबोल। माणिकराव कोकाटे जामीन घ्यायला न्यायालयात हजर, रुग्णालयातून कोकाटे पोहोचले न्यायालयात। भारताकडून प्रलय क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी, बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी वेळात 2 प्रलय क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी। काय घडेल 2026 मध्ये, राजकारणात कुणाची इनिंग संपणार, कोण करेल पक्षांतर, फक्त पहा जय महाराष्ट्रवर।
ओरिसाच्या किनाऱ्यावर नवा वर्षाच्या स्वागतासाठी वाळू शिल्प, जगन्नाथच्या भूमीवर सुदर्शन पटनायक यांची कलाकृती. नववर्षाचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी एकच गर्दी, गुवाहाटीत पहिल्या सूर्योदयाचं शेकडो नागरिकांकडून दर्शन. नववर्ष सर्वात आधी आलं न्यूझीलंडमध्ये, ऑकलंड इथं नव्या वर्षाचं जोरदार स्वागत. सरत्याला निरोप, नव्याचं स्वागत. सरत्या 2025 वर्षाला निरोप द्यायला जगभरात लोक एकवटलेले, भारतासह जगभरात उत्साहाचं वातावरण. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिनची प्रकृती गंभीर, मेंदूज्वरामुळे मार्टिनला कृत्रिम कोमामध्ये ठेवलं.